जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आज तुमची लाडकी मयुरी मस्त अशी आगळी वेगळी रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी। तर घरात भाजीला कितीही काही असलं ना, तर एखादा तरी असा असतो ज्याला जेवताना ना काहीतरी सुक्की चटणी तोंडी लावायला हवी असते। म्हणूनच आज खास मी तुमच्यासाठी बनवणार आहे शेंगदाण्याची हिरवी चटणी। सुक्की चटणी बनवणार आहोत आपण, जी की तुम्ही 7 ते 8 दिवस स्टोर करून आरामात खाऊ शकता। ही चटणी ना बनवायला अगदी सोपी, कमी वेळात आणि घरी असलेल्या साहित्यात होते, मात्र खायला असली भन्नाट लागते ना। तर चला वाट कसली बघताय, मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, शेंगदाण्याची हिरवी चटणी बनवण्यासाठी ना सगळ्यात आधी तर लोखंडी तवा घ्यायचा आणि त्यामध्ये ना 1 वाटी शेंगदाणे घ्यायचेत आपल्याला आणि मस्त असे मंद गॅसवर ना खरपूस भाजून घ्यायचेत। अजिबात करपवायचे नाहीयेत आपल्याला हे। आणि हे शेंगदाणे असेच भाजून घ्यायचे, तेलाचा वापर सुद्धा करायचा नाहीये आपल्याला। ते शेंगदाणे व्यवस्थित आधी तर भाजून घेऊया पहिले आपण। तर हे बघा, छान असे आपले शेंगदाणे ना भाजले गेलेले आहेत। मीडियम गॅसवर भाजायचे, जास्त जर घाई असेल ना तर हाय फ्लेमवर जरी ठेवले ना तरी पण ना मध्ये मध्ये मिक्स करत राहायचे। आता हे शेंगदाणे आपण एका ना प्लेटमध्ये काढून घेऊया आणि फॅन खाली थंड करायला ठेवूया। कधीच गरम गरम शेंगदाणे चटणीसाठी वाटायचे नाहीत। हे बघा, आता हे आपण ना फॅन खाली थंड करायला ठेवूया, तोपर्यंत बाकीचे जिन्नस तळून घेऊया। तर आता काय करायचं, ते आपल्या ह्याच तव्यामध्ये ना अगदी 1 चमचाभर, अर्धा चमचा इतकं तेल ऍड करायचंय आणि हिरव्या मिरच्या घेतलीत मी 6 ते 7 अशा तुकडे करून घेतले, म्हणजे आतपर्यंत भाजल्या जातात आणि त्या छान अशा ना भाजून घ्यायच्यात आपल्याला तेलावर। आपला तवा मस्त कडकडीत तापलेला आहे, त्यामुळे हे बघा मिरच्या पटकन आपल्या ना तळल्या गेलेल्या आहेत। आता हे इतक्या तळल्या ना की ह्यामध्ये ना लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या टाकायचे। त्याचसोबत इथे मी ना अर्धा चमचा इतकं जिरं घेतलेलं आहे, ते सुद्धा ऍड करायचंय आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तर हे बघा, आपलं लसूण, मिरची, सगळं जिरं छान असं तेलावर परतलं गेलं ना की आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आणि इथे मी भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे, ती अशी थोडीशी हाताने मोडायची आणि ती सुद्धा ह्याच्यात टाकायची आहे। आणि आता जे काही तेल आहे ना, ती कोथिंबीर मस्त सगळं आपल्या तव्याचं शोषून घेते। हे बघा, मस्त तडतड होईपर्यंत चांगलं हे सगळं ना, आता गॅस बंद केलाय मी, तरी पण मस्त सगळं भाजलं जातं। आता हे जिन्नस आपले सुद्धा सगळे भाजलेले आहेत, हे सुद्धा एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आणि हे सुद्धा थंड करायचेत आपल्याला शेंगदाण्यांसोबत। तर मंडळी, हे बघा, आपण शेंगदाणे थंड करून ना त्याची निघतील तितकी सालं काढून घ्यायचेत आपल्याला। आता ना एका आपल्या मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि भांडं सुद्धा एकदम असं सुक्क घ्यायचंय। हा, ओलं असेल ना तर थोडं कॉटनच्या कपड्याने पुसा तरी चालेल। आणि आपण जे कोथिंबीर, मिरची तळलेली ना तेलावर, ती सुद्धा थंड करून घेतलीये, ती पण ह्याच्यामध्ये आता ऍड करायची मिक्सरच्या भांड्यात आपल्याला। त्याचसोबत थोडंसं मीठ टाकायचंय चवीपुरतं आणि आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले ना ते सुद्धा ऍड करायचे आणि मिक्सर चालू बंद करून ना हे आपल्याला असं थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे। पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाहीये ह्याच्यामध्ये। तर मंडळी, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी शेंगदाण्याची हिरवी चटणी तयार आहे आपली। आणि ही चटणी तुम्ही मस्त 6 ते 7 दिवस स्टोर करून सुद्धा ठेवू शकता, किंवा तुम्हाला कुठे प्रवासाला जायचं असेल तेव्हाही तुम्ही बनवून घेऊ शकता। घरात भाजीला काही नसेल तेव्हाही बनवू शकता आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ना सगळे आवडीने खातात। आणि जर तुम्हाला घरात लहान मुलांना द्यायची असेल ना तर थोडंसं तिखटाचं प्रमाण कमी ठेवा, किंवा तुम्हाला सुद्धा कमी तिखट लागत असेल, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ना थोडंसं खाताना लिंबू पिळून खाऊ शकता, खूप भन्नाट लागते। ते एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा।